विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण टू स्विचेस आर कनेक्टेड इन सेरीज हा टॉपिक बघितला होता आणि यासाठी आपण इनपुट आउटपुट टेबल कसा येतो याचाही अभ्यास केला. तर इथे ह्या ठिकाणी टू स्विचेस सेरीजमध्ये जोडलेले असताना ते एका सरळ रेषेत असतात. बघा इथे डायग्राममध्ये दाखवलं आहे S1 आणि S2 हे दोन स्विचेस आहेत आणि एका सरळ रेषेत जेव्हा जोडलेले असतात तेव्हा ते इन सेरीज कनेक्ट केलेले आहे असं आपण म्हणत असतो. हे काल बघितलं त्या. आणि ह्या स्विचेसच्या लेफ्ट साईडला ह्या ठिकाणी इथे बॅटरी दिसते आणि राईट साईडला इकडे लॅम्प दिसतोय आणि करंट फ्लोची जी डायरेक्शन आहे ती आपल्याला ह्या पद्धतीने दिसते. बॅटरीकडनं स्विच S1 S2कडे आणि मग लॅम्पकडे. तर नेहमी हा ॲरो दाखवणे गरजेचं असतं, कारण ॲरो इंडिकेट्स द करंट फ्लो थ्रू द सर्किट. अशा पद्धतीने हा करंट जो फ्लो होतोय तर त्याची डायरेक्शन आपल्याला इथे ह्या ॲरोद्वारे दिसत असते. तर इथे हा जो इनपुट आउटपुट टेबल आहे किंवा याला आपण स्विचिंग टेबल म्हणतो, तर हा काल आपण तयार केला होता. तर तो कशा पद्धतीने येतो हेही समजून सांगितलेलं होतं. आणि आपण P अँड Q हे लॉजिकल स्टेटमेंट का कन्सिडर केलं तर हेही आपण बघितलं होतं. जेव्हा P आणि Q हे दोन्ही स्विचेस क्लोज असतील तेव्हा सर्किटमधनं करंट फ्लो होणार आहे आणि लॅम्प ऑन असणार आहे. आणि लॅम्प जर ऑन असेल तर आपल्याला इथे ह्या ठिकाणी 1 असा कन्सिडर करायचा असतो. आता इथे P अँड Q हा जो कॉलम आहे त्याला आपण L म्हणत असतो, कारण लॅम्प ऑन आहे की ऑफ आहे त्यासाठीच्या ट्रूथ व्हॅल्यूज आपण ह्या इथे खाली लिहिलेल्या आहेत. मग जेव्हा दोन्ही स्विचेस क्लोज असतील तेव्हा करंट फ्लो होतो, लॅम्प ऑन आहे आणि म्हणून आपण 1 कन्सिडर केला. त्यानंतर सेकंड कंडिशनमध्ये P स्टेटमेंट आपण कन्सिडर करतोय स्विच S1 इज क्लोज. जर स्विच S1 जर क्लोज असेल आणि त्याचवेळी स्टेटमेंट Qमध्ये जर स्विच S2 हे ओपन असेल म्हणजेच इज नॉट क्लोज, तर अशा वेळी करंट हा S1 मधून पास होणार आहे. इथे बघा, इथे ह्या S1 मधून करंट पास होईल, परंतु ह्या S2 मधून करंट पास होणार नाही आणि लॅम्प हा काय असेल ऑफ असेल. लॅम्प जर ऑफ असेल तर तिथे आपल्याला काय कन्सिडर करावं लागेल 0, आणि म्हणून इथे 0 कन्सिडर केला. खालच्याही कंडिशनमध्ये तसंच की स्विच S1 ओपन आहे म्हणजे स्विच S1 इज नॉट क्लोज आणि Q स्टेटमेंटमध्ये ट्रूथ व्हॅल्यू 1 घेतले याचाच अर्थ स्विच S2 इज क्लोज. जर S1 हे स्विच जर ओपन असेल तर ह्या ठिकाणी इथे S1 मधून करंट पास होणार नाही. S2 जरी क्लोज असेल तरी त्याचा उपयोग होणार नाही, कारण बॅटरीमधून येणारा करंट हा आपल्याला S1 ओपन असल्यामुळे इथून पास होणार नाही आणि त्यामुळे लॅम्प हा ऑफ असणार आहे आणि म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू आपण ह्या थर्ड कंडिशनला 0 कन्सिडर करतो. आणि फोर्थ वनमध्ये जर दोन्ही स्विचेस जर ऑफ असतील म्हणजे दोन्ही स्विचेस जर ओपन असतील, S1 and S2 आर ओपन किंवा S1 and S2 आर नॉट क्लोज, देन करंट डज नॉट फ्लो थ्रू द सर्किट अँड देअरफॉर लॅम्प इज ऑफ. तर इथे जेव्हा S1 आणि S2 हे दोन्ही स्विचेस हे ओपन असणार आहेत आणि ओपन जर असतील तर इथे Lमध्ये करंट डज नॉट फ्लो थ्रू द सर्किट अँड लॅम्प इज ऑफ. इथे लॅम्प ऑफ असणार आहे किंवा लॅम्प डज नॉट ग्लो अशा पद्धतीने, आणि म्हणून इथे ट्रूथ व्हॅल्यू आपण 0 कन्सिडर केली होती. आता आपण सेकंड जो काही इनपुट आउटपुट टेबल आहे तिकडे जाणार आहोत. तर आता जसं टू स्विचेस आर कनेक्टेड इन सेरीज असतानाचा हा टेबल आपल्याला ह्या ठिकाणी मिळाला आहे.
तर कंजंक्शन टेबलबरोबर आपल्याला तो कम्पेअर करता येतो आणि याला आपण पी अँड क्यू जो आहे तो एलने डिनोट करू शकतो. त्याच पद्धतीने आता आपण सेकंड बघू. 2 स्विचेस आर कनेक्टेड इन पॅरलल. 2 स्विचेस आर कनेक्टेड इन पॅरलल. मग आता 2 स्विचेस जर पॅरललमध्ये कनेक्ट केलेले असतील तर ती डायग्राम कशा पद्धतीने असते ही काल मी दाखवलंच होतं. आणि इथेही बघा आता की जेव्हा 2 स्विचेस हे अशा पद्धतीने पॅरललमध्ये कनेक्ट केलेले असतील, इथे S1 आणि S2 हे दोन्हीही पॅरललमध्ये कनेक्ट केलेले आहेत. मग अशा पद्धतीने जर इथे S1 हे एक स्विच आहे, इथे सेकंड लाईनला S2 एक स्विच आहे आणि हे पॅरललमध्ये जोडलेले आहेत, अशा वेळी आपल्याला तिथे लॅम्प कधी ऑन असेल आणि कधी ऑफ असेल हे आपल्याला इथे बघायचं. तर त्याच पद्धतीची डायग्राम आहे. आता इथे बॅटरी डायरेक्ट जॉईन केलेली आहे. याच्याऐवजी आपण अशीही जॉईन करू शकतो. हे इथे बॅटरी इथे असण्याऐवजी आपण काय करणार आहोत, हे असंही आपण इथे डायग्राम काढू शकतो. एक मिनिट. इथे ही बॅटरी इथे असण्याऐवजी आपण आणि हा लॅम्प इथे घेण्याऐवजी तुम्ही ही डायग्राम अशी पोस्टपोन करू शकता. इथे ह्या ठिकाणी अशा पद्धतीने बॅटरी दाखवू शकता आणि लॅम्प अशा पद्धतीने तुम्हाला इथे दाखवता येईल. इथे ही डायग्राम अशी इकडे आणि इथे लॅम्प आपल्याला दाखवता येईल अशा पद्धतीने. इथे न करता तुम्ही अशाही पद्धतीने ती डायग्राम जरी काढली तरी चालते. इथे करंट तुम्हाला अशा पद्धतीने दाखवता येईल. तर मग आता इथे हे जे सर्किट आहे याचा जर आपण विचार केला तर आपल्याला इथे S1 आणि S2, इथे बघा इथे हा S1 स्विच आहे आणि इथे S2 स्विच आहे. मग हे दोन्ही पॅरललमध्ये जोडलेले आहेत. त्यानंतर लेफ्टला बॅटरी ठेवली आहे आणि राईटला लॅम्प ठेवला आहे, म्हणजे त्याच पद्धतीने. मग अशा वेळी आपल्याला पुन्हा स्विच S1 आणि S2 साठी 2 स्टेटमेंट घ्यायचे. इथे ह्या ठिकाणी बघा P एक स्टेटमेंट कन्सिडर केलं आहे. P स्टेटमेंट स्विच S1 साठी, Q स्टेटमेंट स्विच S2 साठी आणि L फॉर लॅम्प L अशा पद्धतीने. आणि मग आता इथे आपल्याला P आणि Q 2 स्टेटमेंट जर कन्सिडर केले तर एकूण 4 कंडिशन असतात. मग आता इथे पहिली कंडिशन, इफ स्विच S1 इज क्लोज, स्विच S2 इज क्लोज. दोन्हीचे दोन्ही स्विचेस जर क्लोज असतील तर मी इथे ह्या ठिकाणी P ची ट्रूथ व्हॅल्यू 1 आणि Q ची ट्रूथ व्हॅल्यू 1 अशी कन्सिडर करू शकतो. आणि मग जर स्विच S1 आणि S2 जर क्लोज असतील पहिल्या कंडिशनमध्ये तर त्यावेळी आपल्याला इथून बॅटरीमधून निघणारा जो करंट आहे तो S1 मधून सुद्धा पास होताना दिसेल आणि त्याच पद्धतीने बॅटरीमधून निघणारा करंट हा S2 मधून सुद्धा पास होऊ शकतो. म्हणजेच करंट फ्लो थ्रू द सर्किट. आणि असं असेल तर लॅम्प क्लोज किंवा लॅम्प ऑन. लॅम्प कसा असेल तर तो ऑन असेल आणि म्हणून आपल्याला तिथे P, आता इथे त्यांनी डायरेक्ट दिलं पण आपण इथे समजा सुरुवातीला आपल्याला माहीत नाही आहे की इथे हा टेबल इथे जो कॉलम मिळतो तो कॉलम नेमका कोणता आहे. तर आपण याच्याऐवजी सुरुवातीला जसं अगोदर घेतलं होतं तसं इथे L कन्सिडर केलं लॅम्पसाठी. मग तो लॅम्प कोणकोणत्या कंडिशनला ऑन अँड ऑफ हे आपण ठरवतोय. मग पहिल्या कंडिशनला तो ऑन आहे आणि म्हणून आपण इथे 1 कन्सिडर करतोय. त्याच्यानंतर सेकंड कंडिशन, आता ही झाली फर्स्ट. सेकंड कंडिशनमध्ये काय घेतलं आहे, स्विच S1 इज क्लोज आणि स्विच S2 इज नॉट क्लोज. मग आता स्विच S1 क्लोज आहे म्हणून इथे 1 लिहिला आहे. ह्या ठिकाणी बघा इथे बघा इथे P हे स्टेटमेंटमध्ये सेकंड कंडिशन 1 घेतली आणि Q 0 घेतला आहे. का घेतला आहे तर आपल्याला आपण काय करतोय, स्विच S1 अगोदर क्लोज घेतोय म्हणून इथे 1 आणि स्विच S2 ओपन घेतोय किंवा इज नॉट क्लोज म्हणतोय आणि म्हणून इथे 0 कन्सिडर करतोय. असं असताना ह्या डायग्राममध्ये बघू. आता इथे बघा ही जी डायग्राम आहे तर स्विच S1 क्लोज आहे म्हणजे बॅटरीमधून निघणारा करंट ह्या ठिकाणी अशा पद्धतीने पास होईल. बघा इथून बॅटरीमधून निघणाऱ्या करंटची डायरेक्शन इथे ॲरोने दाखवलेली आहे. तर इथे बघा अशा पद्धतीने S1 क्लोज आहे, इथून करंट पास होईल
आणि मग तुम्हाला अशा पद्धतीने तो करंट जाईल आणि आपल्याला लॅम्प ऑन दिसेल. जरी S2 ओपन असेल, S2 मधून जरी करंट पास झाला नाही तरीसुद्धा लॅम्प ऑन असणार आहे. म्हणजे तुम्हाला इथे S1 इज क्लोज अँड S2 इज ओपन अशा कंडिशनला सुद्धा लॅम्प काय दिसतोय, ऑन दिसतोय. आणि म्हणून इथे सेकंड कंडिशनला 1 0ला काय लिहिलंय, 1 लिहिलंय. अशा पद्धतीने ही झाली सेकंड कंडिशन. थर्ड कंडिशन काय, तर पी स्टेटमेंटमध्ये आपण 0 घेतला आहे आणि क्यू स्टेटमेंटसाठी 1 घेतला आहे. तर पी स्टेटमेंटसाठी आपण 0 घेतोय म्हणजे आपल्याला इथे थर्ड कंडिशन जी आहे तर त्याच्यामध्ये स्विच S1 इज ओपन किंवा स्विच S1 इज नॉट क्लोज म्हणून आपण 0 घेतला आणि स्विच S2 इज क्लोज त्याच्यामुळे आपण इथे 1 घेतला आहे. मग बघा आता इथे पुन्हा हा स्विच S1 ओपन आहे, इथून काही करंट पास होणार नाही. करंट कुठून पास होईल, तर ह्या S2 मधून होईल. मग ह्या बॅटरीपासून निघालेला करंट तो अशा पद्धतीने पास होईल. बघा इथून निघाल्यानंतर इथे S2 क्लोज आहे, इथून करंट जाईल आणि आपल्या लॅम्पपर्यंत जाऊन पोहोचतोय आणि लॅम्प कसा होतोय, ऑन. आणि म्हणून लॅम्प जर ऑन असेल तर आपल्याला पुन्हा त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय कन्सिडर करायची, 1. म्हणून थर्ड कंडिशन बघा, थर्ड कंडिशनला सुद्धा 0 1ला 1 आहे. आणि फोर्थ कंडिशन जी आहे त्या फोर्थ कंडिशनमध्ये दोन्ही स्विचेस ऑफ घेतलेले आहेत किंवा दोन्ही स्विचेस जे आहे स्विच S1 इज नॉट क्लोज अँड स्विच S2 इज नॉट क्लोज किंवा स्विच S1 इज ओपन अँड स्विच S2 इज ओपन. दोन्हीच्या दोन्हीही स्विचेस ओपन आहेत आणि अशा वेळी चौथ्या कंडिशनला करंट पास होणार नाही आहे आणि म्हणून आपल्याला इथे सुद्धा चौथ्या कंडिशनला अशा पद्धतीने लॅम्प कसा असेल, इथे ऑफ असेल आणि म्हणून आपल्याला इथे काय लिहावं लागेल, 0. कारण इथूनही करंट पास होणार नाही आहे आणि इथूनही करंट पास होणार नाही आहे. करंट डज नॉट फ्लो थ्रू द सर्किट फॉर फोर्थ केस and therefore lamp is off and therefore in last condition we consider for lamp L fourth condition is 0. अशा पद्धतीने आपल्याला ह्या चारही कंडिशनसाठी 3 वेळेला लॅम्प ऑन असणार आहे आणि चौथ्या कंडिशनला मात्र तो ऑफ असणार आहे आणि म्हणून आपल्याला ट्रूथ व्हॅल्यूज दिसत आहेत 1 1 1 0 अशा पद्धतीने. आणि मग हे जर आपण अगोदरच्या टेबलशी कम्पेअर केलं तर आपण अगोदर कोणता टेबल असा बघितला आहे तर तो आहे डिसजंक्शन. तर डिसजंक्शन टेबलमध्ये आपण बघितलं होतं की F फक्त F असतो आणि बाकी तिन्ही कंडिशनला T असतो. मग इथेही त्याच पद्धतीने की 0 0ला 0 आहे, बाकी वरच्या तिन्ही कंडिशनला 1 1 1 येतो आहे. तर आपल्याला T F बरोबर हे कम्पेअर करता येईल आणि म्हणून लॅम्पसाठी आपल्याला इथे हा जो कॉलम आहे तो P or Q ने डिनोट करता येतो, P or Q. म्हणजेच तुमच्या लक्षात आलं असेल की 2 स्विचेस आर कनेक्टेड इन पॅरलल असं असेल तर तुम्ही त्यासाठी जेव्हा जेव्हा स्विचेस हे पॅरललमध्ये कनेक्ट केलेले असतील तेव्हा तुम्ही डिसजंक्शन टेबल कन्सिडर करणार आहात, P or Q. म्हणजे त्या ठिकाणी फक्त 0 0ला 0 असेल किंवा F ला F असेल आणि बाकी सगळ्या कंडिशनला आपल्याला ट्रूथ व्हॅल्यूज मिळणार आहे 1 1 1 किंवा T अशा पद्धतीने. तर हे दोन्ही टेबल व्यवस्थित लक्षात ठेवायचे, इन सेरीज आणि इन पॅरलल. इन सेरीज म्हणजे एका सरळ रेषेत आणि इन पॅरलल म्हणजे इथे ते एकमेकांना समांतर असे जोडलेले असतील. तर ज्यावेळी ते अशा पद्धतीने समांतर जोडलेले असतील, बघा इथे S1 आणि S2 हे दोन्ही समांतर जोडले आणि अशा वेळी तुम्हाला तिथे डिसजंक्शन टेबल यूज करावा लागतो. आणि जेव्हा इन सेरीज ते कनेक्ट केलेले असतील तेव्हा तुम्हाला कंजंक्शन टेबलचा यूज करावा लागतो. हेच महत्त्वाचं इथे. ह्याच 2 टेबलचा आधार आपण इथे स्विचिंग सर्किटसाठी घेतलेला आहे, त्यांच्या ॲप्लिकेशनमध्ये घेतलेला आहे. तर आता यांचाच आधार घेऊन आपण पूर्वी जसे टेबल प्रिपेअर करत होतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला टेबल कन्सिडर करता येतील. तर दिलेल्या स्टेटमेंटवरनं आपण तिथे डायग्रामही काढू शकतो किंवा डायग्राम दिलेले असेल तर त्याच्यावरनं आपण लॉजिकल स्टेटमेंट जे आहे ते रिप्रेझेंट करू शकतो आणि आपल्याला
जर दिलेल्या स्टेटमेंटसाठी ट्रूथ टेबल जर तयार करायचा असेल किंवा त्याला आपण इनपुट आउटपुट टेबल म्हणतो किंवा स्विचिंग टेबल म्हणतो, तर तो स्विचिंग टेबल आपल्याला ह्या ठिकाणी तयार करता येतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या स्विचिंग सर्किटमध्ये लॉजिकचा यूज होतो हे लक्षात येईल. मग आता इथे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. तर इथे बघा, एक्झाम्पल 1 जे आहे तिथे एक्सप्रेस द फॉलोइंग सर्किट इन सिम्बॉलिक फॉर्म ऑफ लॉजिक अँड राईट द इनपुट आउटपुट टेबल. तर इथे त्यांनी स्विचिंग सर्किट ड्रॉ करून दिलं आहे आणि ह्या स्विचिंग सर्किटसाठी आपल्याला लॉजिकल स्टेटमेंट तयार करायचं आहे किंवा रिप्रेझेंट करायचं आहे. कधी कधी असंही म्हटलेलं असतं, रिप्रेझेंट द लॉजिकल स्टेटमेंट फॉर द गिवन स्विचिंग सर्किट. तर इथे आपल्याला त्या पद्धतीचं लॉजिकल स्टेटमेंट जे आहे ते रिप्रेझेंट करायचं आहे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये आणि नंतर इनपुट आउटपुट टेबलसुद्धा तयार करायचं आहे. मग आता हे फर्स्ट एक्झाम्पल आपण ह्या ठिकाणी बघू. इथे ह्या फर्स्ट एक्झाम्पलमध्ये त्यांनी काय केलं आहे, तर इथे बघा, इथे तुम्हाला दिसेल इथे स्विच S1 आहे, स्विच S1 आणि स्विच S2 हे एकमेकांना पॅरलल जोडलेले आहे, इन पॅरलल. स्विचेस S1 and S2 आर कनेक्टेड इन पॅरलल. आणि त्यानंतर इथे खाली जर बघितलं तर S1 डॅश आणि S2 डॅश हे स्विचेस एकमेकांना इन सेरीज कनेक्ट केलेले आहेत. S1 डॅश आणि S2 डॅश आर कनेक्टेड इन सेरीज. आणि हे कनेक्ट केलेलं जे सर्किट आहे इथे ह्या ठिकाणी हे जे सर्किट आहे कनेक्ट केलेलं, तर हे आपल्याला एका बॉक्समध्ये किंवा एका ब्रॅकेटमध्ये टाकता येईल. आणि हे वरचं जे इन पॅरलल S1 आणि S2 जोडलं आहे हे एका ब्रॅकेटमध्ये टाकता येईल. म्हणजेच आपल्याला मग आणि त्याच्यानंतर मग हे दोन सेपरेट आहे, हे एक सर्किट आहे आणि हे एक सर्किट आहे. मग आता हे दोन्हीही पुन्हा कशामध्ये जोडले आहेत, तर इथे जर बघितलं तर बघा इथे अशा पद्धतीने जोडलेले दिसत आहेत, म्हणजेच इन पॅरलल जोडलेले आहेत. आणि त्याच्यामुळे ह्या दोन ब्रॅकेटच्या मध्ये आपल्याला ऑर लिहावा लागेल. जेव्हा इन पॅरलल असेल तेव्हा आपण डिसजंक्शन घेतो, म्हणजे तिथे ऑरने जोडतो, ऑर हे कनेक्टिव्ह यूज करतो. आणि जेव्हा ते इन सेरीज कनेक्ट केलेले असतात तेव्हा त्या दोन स्विचेसमध्ये आपल्याला अँड यूज करावा लागतो. मग आता सिम्बॉलिक फॉर्ममध्ये आपल्याला हे सर्किट लिहित असताना आपण S1 S2 किंवा S1 डॅश S2 डॅश ह्या फॉर्ममध्ये नाही लिहित, तर आपण अगोदर काय करतो आहे, तर स्टेटमेंट कन्सिडर करतो आहे ह्या स्विचेससाठी. मग ते स्टेटमेंट आपल्याला कसं कन्सिडर करता येईल, तर आता इथे स्विचेस किती दिसत आहेत, तर S1 S2 हे दोन स्विचेस दिसत आहेत. मग आपण पहिल्याला P मानू आणि दुसऱ्याला Q मानू. मग P म्हणजेच काय, स्विच S1 आणि Q काय, स्विच S2. अशा पद्धतीने स्विच S2 अशा पद्धतीने आपण P आणि Q दोन स्टेटमेंट घेतले. मग हा S1 डॅश आणि S2 डॅश म्हणजे काय, तर आपण काल बघितलं आहे की आपण S1 डॅश असेल तर आपण त्यासाठी S1 साठी जर मी P स्टेटमेंट मानत असेल तर मला S1 डॅशसाठी निगेशन P स्टेटमेंट कन्सिडर करायचं आहे. निगेशन P म्हणजे स्विच S1 डॅश. आणि इथे S2 डॅश आहे, S2 साठी मी जर Q स्टेटमेंट मानलेलं असेल तर मला S2 डॅशसाठी निगेशन Q असं स्टेटमेंट कन्सिडर करावं लागेल. हे असेल स्विच S2 अशा, स्विच S2 डॅश, स्विच S1 डॅश अशा पद्धतीने. आणि मग आता एकदा की स्टेटमेंट लिहून झाले, इथे आपण डिनोट करतो आहे हे स्टेटमेंट जे आहे तर ते P Qने डिनोट करतो आहे. म्हणून इथे म्हणायचं लेट आणि खाली लिहायचं P स्विच S1 Q स्विच S2 निगेशन P स्विच S1 डॅश आणि निगेशन Q स्विच S2 डॅश अशा पद्धतीने असेल. आता जर त्या पद्धतीने असेल तर मला आता हे त्याचं सिम्बॉलिकल फॉर्ममध्ये रिप्रेझेंटेशन करायचं आहे. ह्या सर्किटचं सिम्बॉलिकल फॉर्ममध्ये रिप्रेझेंटेशन करायचं आहे. मग ते कसं करता येईल, तर अगोदर आपण काय करू, मग हे S1 आणि S2 पॅरललमध्ये जोडले. मी S1 साठी
पी स्टेटमेंट मानलं आहे, S2 साठी क्यू स्टेटमेंट मानलं आहे आणि म्हणून मला हे पी ऑर क्यू असं लिहिता येईल, एका ब्रॅकेटमध्ये लिहिता येईल पी ऑर क्यू. S1 आणि S2 आर कनेक्टेड इन पॅरलल अँड देअरफॉर हिअर वी कन्सिडर पी ऑर क्यू. त्याच्यानंतर हे सेकंड जे आहे, इथे मी म्हटलं तुम्हाला S1 आणि S2 इन सेरीज आहे. मग इन सेरीज असेल तर S1 डॅशसाठी आपण निगेशन पी घेतला आहे, S2 डॅशसाठी निगेशन क्यू स्टेटमेंट घेतलं आहे आणि म्हणून मला इथे निगेशन पी सेरीजमध्ये म्हणून आपण अँड वापरू, निगेशन क्यू, निगेशन पी अँड निगेशन क्यू. आणि मग आता हे दोन्ही सर्किट कशामध्ये जोडलेत तर बघा इथे ह्या ठिकाणी इथे पॅरललमध्ये जोडलेत आणि पॅरललमध्ये असेल तर आपण तिथे कनेक्टिव्ह यूज करतो ऑर, डिस्जंक्शन अशा पद्धतीने. तर आपण अशा पद्धतीने ते स्टेटमेंट कन्सिडर करू शकतो. आणि इज इक्वल्स टू फार तर म्हणायचं लॅम्प यल. हा झाला सिम्बॉलिकल फॉर्म ऑफ गिवन सर्किट. पी ऑर क्यू एका ब्रॅकेटमध्ये, नंतर ऑर आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये निगेशन पी अँड निगेशन क्यू इज इक्वल्स टू यल. हा झाला सिम्बॉलिकल फॉर्म. इथे खाली पण त्यांनी दिलेला आहे बघा, इथे बघा इथे सुद्धा पी स्टेटमेंट कन्सिडर केलं आहे स्विच S1, क्यू स्टेटमेंट कन्सिडर केलं आहे स्विच S2 आणि यल फॉर लॅम्प यल. आणि इथं गिवन सर्किट इज एक्सप्रेस्ड ॲज, तर इथे आपण ते सोडवलंच आहे. तर अशा पद्धतीने आलं आहे. स्विच S1 आणि S2 पॅरललमध्ये जोडले होते, त्यांच्यासाठीचे स्टेटमेंट पी आणि क्यू आहे. ते जर पॅरललमध्ये असेल तर ते ऑरने जोडावे लागतील, म्हणजे पी ऑर क्यू येईल. त्याच्यानंतर S1 डॅश आणि S2 डॅश हे इन सेरीज आहेत आणि त्यांच्या संदर्भातले जे स्टेटमेंट आहे ते निगेशन पी आणि निगेशन क्यू आहे. जर इन सेरीज असेल तर ते अँडने जोडावे लागतील, म्हणून हा सेकंड ब्रॅकेट बघा, निगेशन पी अँड निगेशन क्यू. आणि पुन्हा हे दोन्ही जे बॉक्सेस आहेत हे पुन्हा पॅरललमध्ये जोडलेले आहेत आणि पॅरललमध्ये असतील तर ह्या दोन्ही ब्रॅकेटच्या मध्ये तुम्हाला ऑर घ्यावा लागेल. अशा पद्धतीने सिम्बॉलिकल फॉर्म आपल्याला लिहिता येतो. आणि मग आता हा झाला सिम्बॉलिकल फॉर्म आणि त्याच्यानंतर खाली इथे दिला आहे तो ट्रूथ टेबल किंवा याला आपण इनपुट आउटपुट टेबल म्हणतो. हा झाला इनपुट आउटपुट टेबल किंवा स्विचिंग टेबल. तर नेहमीप्रमाणेच आहे, तुमच्या लक्षात येऊन जाईल. ह्या एक्झाम्पलकडे आता इथे लक्ष द्या. तर आपल्याला इथे हे जे स्टेटमेंट आहे किंवा हे जे लॉजिकल स्टेटमेंट आहे याच्यासाठी ट्रूथ टेबल तयार करायचं आहे किंवा इनपुट आउटपुट टेबल तयार करायचं आहे. मग आता इथे किती स्टेटमेंट आले तर पी आणि क्यू असे दोनच स्टेटमेंट आले आहेत. समजा जर स्विचेस S1 S2 S3 असते तर आपल्याकडे 3 स्टेटमेंट असते आणि 3 स्टेटमेंट जर असते तर आपल्याला एकूण 8 कंडिशन घ्याव्या लागल्या असत्या. परंतु आता इथे मात्र पी आणि क्यू असे 2 स्टेटमेंट आहेत, म्हणून 4च कंडिशन मला इथे कन्सिडर कराव्या लागतील. मग आता त्या 4 कंडिशन कोणत्या आहेत तर इथे पी आणि क्यू स्टेटमेंट कन्सिडर केलं आहे बघा. हे एक पी आणि हा एक क्यू कॉलम. आणि मग आता इथे मला मिनिट हां, तर आता बघा इथे पी आणि क्यू हे 2 कॉलम मी कन्सिडर केले आणि 4 कंडिशन नेहमीप्रमाणे 1 1 1 0 0 1 आणि 0 0 त्याचप्रमाणे 4 कंडिशन घेतल्यात. मग पूर्वीप्रमाणेच आपण तयार करणारे टेबल इथे सुद्धा. मग आता मला पी ऑर क्यू हा एक ब्रॅकेट पाहिजे. मग पी क्यू वरनं पी ऑर क्यू हा एक मला कॉलम करता येईल बघा. ह्या ठिकाणी इथे पी आहे, इथे क्यू आहे आणि त्यांचं डिस्जंक्शन. तर आपल्याला माहिती आहे डिस्जंक्शनमध्ये फक्त 0 0ला 0 आणि बाकी सगळे 1 1 असतील आणि त्याच्यामुळे मला इथे मिळाला 1 1 1 0 अशा पद्धतीने. त्याच्यानंतर सेकंड ब्रॅकेट आहे निगेशन पी अँड निगेशन क्यू. मग त्याच्यासाठी मला निगेशन पीचा एक कॉलम करावा लागेल. ह्या ठिकाणी इथे केलेला आहे बघा थर्ड कॉलम. नंतर निगेशन क्यूचा एक कॉलम करावा लागेल, तो हा 4th 1 कॉलम इथे केलेला आहे. मग हे जसं पूर्वी होतं तसंच आता इथे सुद्धा पी आणि निगेशन पी एकमेकांचे कॉम्प्लिमेंट आहेत किंवा निगेशन आहे आणि म्हणून मग मला इथे पी स्टेटमेंटमध्ये जर 1 असेल तर निगेशन पीमध्ये 0 टाकावं लागेल आणि जर पीमध्ये 0 असेल तर त्या ठिकाणी निगेशन पीमध्ये 1 टाकावं लागेल. आणि म्हणून अशा पद्धतीने हे जे आहेत पी आणि निगेशन पी एकमेकांच्या पूर्ण विरुद्ध व्हॅल्यूज आपल्याला दिसतील. त्याच पद्धतीने क्यूमध्येही क्यू आणि निगेशन क्यूमध्ये सुद्धा आपल्याला दिसते.
मग आता निगेशन पी आणि निगेशन क्यू मधल्या व्हॅल्यूज फाइंड केल्यानंतर आपल्याला त्याचं काय घ्यायचं आहे तर कंजंक्शन घ्यायचं. बघा हा सेकंड ब्रॅकेट निगेशन पी आणि निगेशन क्यू, तर तो ह्या ठिकाणी आपल्याला इथे कॉलम घेतलेला आहे निगेशन पी अँड निगेशन क्यू. मग निगेशन पी अँड निगेशन क्यू अँड आलाय कंजंक्शन टेबल, आणि कंजंक्शन टेबलमध्ये आपल्याला माहिती आहे की 0 0ला फक्त 1 1ला 1 असतो, बाकी सगळ्या कंडिशन 0 असतात. मग आता इथे निगेशन पी निगेशन क्यू ह्या दोन कॉलमचं निरीक्षण करा. मग इथे बघा पहिली कंडिशन 0 0 आणि म्हणून इथे लिहिलं आहे 0, कंजंक्शन त्यांचं 0 असेल. त्याच्यानंतर सेकंड कंडिशन 0 1 वी गेट 0 कंजंक्शनमध्ये, 1 1 आणि 1 0 असेल तरी आपल्याला 0च मिळतोय. इथे पण 1 0 वी गेट 0. आणि चौथी कंडिशन मात्र निगेशन पी निगेशन क्यू स्टेटमेंटमध्ये 1 1 आणि 1 1ला काय असतो 1 असतो. अशा पद्धतीने मला निगेशन पी अँड निगेशन क्यू मिळाला. मग आता आपल्याकडे पी ऑर क्यू हा एक कॉलम आहे, निगेशन पी अँड निगेशन क्यू हा एक कॉलम आहे, आणि त्या दोन्ही कॉलमचं आपल्याला जे घ्यायचं आहे ते काय घ्यायचं आहे डिसजंक्शन. इथे बघा ऑर हे डिसजंक्शन घ्यायचं आहे. मग आता इथे शेवटचा कॉलम जो आहे तो त्यांच्या डिसजंक्शनचा आहे, किंवा याला आपण एलने सुद्धा डिनोट करू शकतो. हे पूर्ण लिहिण्याऐवजी वरती जर तुम्ही इज इक्वल्स टू एल असं लिहिलं आणि नंतर इथे फक्त ह्या कॉलमला एल म्हटलं तरी चालेल. आणि मग आता तुम्हाला ह्या दोन्ही कॉलमचं काय घ्यायचं आहे डिसजंक्शन. डिसजंक्शनमध्ये एक लक्षात ठेवायचं आहे की 0 0ला 0 असतो, बाकी सगळ्या कंडिशनला 1 असतो. मग आता बघा इथे पहिली कंडिशन 1 0 1 0 वी गेट 1. पुन्हा सेकंड कंडिशन 1 0 वी गेट 1. पुन्हा 1 0 वी गेट 1. 0 1 वी गेट 1. डिसजंक्शन असल्यामुळे एक जरी स्विच क्लोज असेल तरीसुद्धा लॅम्प ऑन असणार आहे, आणि म्हणून इथे प्रत्येक ठिकाणी एक एक स्विच क्लोज आहे, आणि म्हणून आपल्याला चारही कंडिशनमध्ये लॅम्प कसा दिसतो ऑन. तर इथे तुम्हाला जर समजा आपलं इंटरप्रेट द रिझल्ट असं जर शेवटी म्हटलेलं असेल तर तुम्हाला इथे ह्या ठिकाणी ह्याच्यावरनं तुम्हाला रिझल्ट सांगता येईल. हिअर ऑल द व्हॅल्यूज आर 1 and therefore the current flows through the circuit and lamp glows in all cases. Lamp glows in all cases. अशा पद्धतीने तुम्ही तिथे रिझल्ट इंटरप्रेट करू शकता जर विचारला तर. तर अशा पद्धतीने हे एक्झाम्पल होतं. त्याच पद्धतीने हे दुसरे एक्झाम्पल तुम्हाला समजून घेता येईल. आता ह्या दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला 3 स्विचेस दिलेले होते बघा इथे. सॉरी, इथे बघा हे सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पलमध्ये स्विच S1 S2 आणि S3 आला आहे. इथे बघा इथे S1 आहे, इथे S2 आहे, इथे S3. मग 3 स्विचेस जर असतील तर आपल्याकडे 3 स्टेटमेंट असतील P Q आणि R. आणि 3 स्टेटमेंट असतील तर आपल्याला एकूण 8 कंडिशन घ्याव्या लागतात ट्रूथ टेबल तयार करताना. अगोदर आता आपल्याला ह्या डायग्रामवरनं लॉजिकल रिप्रेझेंटेशन करायचं आहे स्विचिंग सर्किटचं. मग आता इथे आपल्याला ते रिप्रेझेंटेशन कशा पद्धतीने करता येईल बघा. तर अगोदर आपण स्टेटमेंट मांडणार आहोत. तर इथे स्विचेस S1 S2 S3 आलेत, म्हणून आपल्याला 3 स्टेटमेंट घ्यावे लागतील P Q R. त्याच्यानंतर इथे आलं आहे S1 डॅश. S1 डॅश आला आहे म्हणजे आपण निगेशन P लिहिणार आहे. निगेशन P इज स्विच S1 डॅश. आणि इथे S2 डॅश आला आहे आणि म्हणून आपण तिथे लिहिणार आहे निगेशन Q इज स्विच S2 डॅश. आणि मग आता मला इथे लॉजिकल रिप्रेझेंटेशन इथे लिहायचं आहे. मग आता ते लिहित असताना पुन्हा आपल्याला बघा इथे हे जे आहे S1 आणि S2 हे 2 स्विचेस जे आहेत ते कशामध्ये जोडलेत तर इन सिरीजमध्ये. त्याच्यानंतर खाली बघा S1 डॅश आणि S2 डॅश हे दोन्ही स्विचेस कशामध्ये जोडलेत इन सिरीजमध्ये. आणि जर इन सिरीजमध्ये असेल आणि आपण P Q R असे स्टेटमेंट कन्सिडर केले तर करस्पॉन्डिंग स्टेटमेंट टाकून आपल्याला रिप्रेझेंटेशन करता येईल. मग मला आता हे जे पहिलं आहे सर्किट S1 आणि S2 हे सिरीजमध्ये कनेक्ट केलेले असतील तर मला त्याच्यासाठी लॉजिकल रिप्रेझेंटेशन लिहिताना पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय लिहावं लागेल तर इथे पहिल्या ब्रॅकेटमध्ये P and Q असं लिहावं लागेल. P and Q. त्याच्यानंतर
दुसरा जो ब्रॅकेट आहे S1 आणि S2 ते सुद्धा सिरीजमध्ये जोडलेले आहेत. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आपण मग आता S1 साठी निगेशन P घेतलेलं आहे आणि S2 साठी निगेशन Q घेतलेलं आहे आणि ते कशामध्ये कनेक्ट केलेत, इन सिरीज. म्हणून मला इथे काय मिळालं, निगेशन P अँड निगेशन Q. मग ठीक आहे, आता हे दोन्ही बॉक्स जे आहे ते पुन्हा कशात जोडलेत, तर बघा ह्या ठिकाणी इथे इन पॅरलल जोडलेत, समांतर जोडलेत. पहिल्या बॉक्सला दुसरा बॉक्स जो जोडलाय तो समांतर जोडला किंवा इन पॅरलल जोडला, आणि इन पॅरलल असेल तर आपण डिसजंक्शन घेतो, म्हणजे इथे हे दोन्हींच्या मध्ये काय येईल, ऑर येईल. त्याच्यानंतर आता हा बॉक्स कंप्लीट झाला, हा पहिला जो बॉक्स दिला होता त्यांनी तो कंप्लीट झाला. आता ह्या बॉक्सला पुन्हा आणखी कोणतं स्विच जोडलंय त्यांनी, तर हे S3 स्विच जोडलंय. मग मला काय करावं लागेल, हा बॉक्स जो आहे तो एका स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये टाकावा लागेल. मग याला स्क्वेअर ब्रॅकेट टाकू आपण, ह्या पूर्ण बॉक्सला स्क्वेअर ब्रॅकेट टाकले आणि त्याला काय जोडलंय, तर S3 स्विच जोडलंय. S3 स्विचसाठी आपण स्टेटमेंट कोणतं कन्सिडर करतोय, तर आर हे स्टेटमेंट कन्सिडर करतोय. आणि म्हणून इथे आपल्याला आता S3 हा इन सेरीज जोडला ह्या बॉक्सला, म्हणून मला इथे अँड म्हणावं लागेल आणि S3 साठी स्टेटमेंट आपण आर घेतोय, म्हणजे इथे मला आर कन्सिडर करता येईल. अशा पद्धतीने आपल्याला लॉजिकल स्टेटमेंट तिथे रिप्रेझेंट करता येतं. तर जे काही स्विचिंग सर्किट दिलेलं असतं त्या स्विचिंग सर्किटवरनं आपण अशा पद्धतीने ते लॉजिकल स्टेटमेंट लिहू शकतो. आणि हे जे लॉजिकल स्टेटमेंट लिहिलं आहे याच्यासाठी आता टेबलही तयार करता येईल. तर अशा पद्धतीने कोणते स्विचेस कशामध्ये कनेक्ट केले आहेत, जर ते सिरीजमध्ये असतील तर अँड वापरा, पॅरललमध्ये असतील तर ऑर वापरा. त्याच्यानंतर व्यवस्थित ते बॉक्सेस कन्सिडर करा, जेणेकरून तुम्हाला मग एका ब्रॅकेटमध्ये काय घ्यायचं आहे, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय घ्यायचं आहे, त्याच्यानंतर ते दोन्ही बॉक्सेस पुन्हा इन सेरीज का इन पॅरलल जोडले, त्याच्यावरनं त्या दोन ब्रॅकेटच्या मध्ये आपल्याला अँड टाकायचा का ऑर टाकायचा हे बघता येईल. त्याच्यानंतर मग पूर्णच्या पूर्ण तो जो बॉक्स आहे, पूर्ण सर्किट, ते जर आणखी वेगळ्या सर्किटला जोडलेलं असेल, आता इथं फक्त S3ला जोडलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला फक्त मग त्या बॉक्सला स्क्वेअर ब्रॅकेट टाकावा लागला आणि सिरीजमध्ये असल्यामुळे अँड आर म्हणावं लागलं. पण कदाचित इथे नुसतं S3 जोडण्याऐवजी अशाच पद्धतीचं इथे पहिल्यांदा जसं सर्किट आहे त्याच पद्धतीचं सर्किट अजूनही एक शेजारी असू शकतं आणि मग त्यावेळी आपल्याला पुन्हा सेकंड स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ते लिहिता येईल. तर अशा पद्धतीने हे सिम्बॉलिकल फॉर्ममध्ये सर्किट लिहिता येतं. इथे बघा मी आत्ता म्हटलं तर लगेच थर्ड एक्झाम्पलमध्येच ते दिसतंय. इथे जे थर्ड एक्झाम्पल आहे ना, ह्या थर्ड एक्झाम्पलमध्ये तुम्हाला इथे लगेच दिसतंय बघा, हा एक बॉक्स दिसतोय, हा एक बॉक्स दिसतोय आणि ह्या दोन बॉक्सच्या मध्ये आणखी एक तुम्हाला इथे स्विच दिसतोय. मग आता इथे सुद्धा सिम्बॉलिकल फॉर्म लिहिताना आता इथे अगोदर किती स्विचेस आहे हे बघा, इथे S1 दिसतोय, S2 दिसतोय आणि S3 सुद्धा दिसतोय, म्हणजे इथे सुद्धा PQR 3 स्टेटमेंट आहेत. त्याच्यानंतर S1 आला आहे, मग निगेशन P हे एक स्टेटमेंट लिहून घ्या. त्याच्यानंतर अजून S2चे फक्त इथे S2 नाही आहे, तर मग आपल्याला फक्त निगेशन अगोदर लिहावं लागेल PQR, P स्विच S1, Q स्विच S2 आणि R स्विच S3 आणि नंतर S1 म्हणजेच काय, निगेशन P स्विच S1 एवढं आपल्याला लिहून घ्यावं लागेल. आणि आणखी एक की एखादं स्विच एखाद्या डायग्राममध्ये डबलही असू शकतं. आता ह्या ठिकाणी इथे जर बघितलं तुम्ही तर इथे बघा स्विच इथे S2 आलंय, इथेही स्विच S2 आलंय आणि इथेही S2 आलंय. तर असं असू शकतं, कदाचित आपल्याला असं वाटतं की इथं चुकून झालं काय, तर तसं नसतं, हे लक्षात ठेवा. हे मुद्दा मी पर्टिक्युलर सांगते आहे कारण बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना असं वाटायला लागतं की अरे इथे डायग्राममध्ये चुकीचं आहे आणि मग तुम्ही तिथे दुसऱ्या ठिकाणी S2 घेता आणि मग सोडवता, पण पूर्णचा पूर्ण प्रॉब्लेम तिथे आपला चुकतो आणि आपले मार्क जातात. तर एखादं स्विच आता समजा S1 सुद्धा किती वेळा येऊ शकतं, S2 किती वेळा येईल, S1 सुद्धा किती वेळा येऊ शकतं. असं काही नाही की एकदा आलं म्हणजे पुन्हा त्याच सर्किटमध्ये डबल येणार नाही, तर ते स्विचेस डबल असू शकतात, ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. आणि मग आता इथे पुन्हा मागायच्यासारखंच मग मला आता इथे जर डायरेक्टली जर सांगायचं असेल तर इथे S1 आणि S2 हे दोन्हीही बघा पॅरललमध्ये जोडलेत आणि आपण मागाशी बघितलं PQ स्टेटमेंटने ते दाखवले, म्हणजे मला पहिल्या ब्रॅकेटमध्ये कन्सिडर करता येईल
पी ऑर क्यू. त्याच्यानंतर इथे हा एक बॉक्स आहे, इथे सुद्धा S3 आणि S1 डॅश हे पुन्हा पॅरललमध्ये जोडलेत, म्हणजे त्यांच्यामध्ये आपल्याला ऑर असेल, म्हणजे ऑरने आपल्याला ते कनेक्ट करावं लागेल. S3साठी आपण काय वापरतो, स्टेटमेंट आर. त्याच्यानंतर पॅरललमध्ये म्हणून ऑर ऑर S1 डॅश म्हणजेच स्टेटमेंट निगेशन पी. हा एक बॉक्स झाला. आणि त्याच्यानंतर हा पहिला बॉक्स आणि दुसरा बॉक्स यांच्यामध्ये काय, तर हे S2 आहे, S2. मग आता हा S2 पहिल्या बॉक्सला कशामध्ये जोडला आहे, तर सिरीजमध्ये जोडला आहे, सरळ जोडला आहे. बघा इथं हा बॉक्स संपल्यानंतर सरळ रेषेमध्ये हा S2 जोडलेला दिसतोय, म्हणजे मला इथे टाकावं लागेल अँड. S2साठी आपण स्टेटमेंट घेतोय क्यू. आणि त्याच्यानंतर पुन्हा हा S2 सेकंड बॉक्सला सुद्धा कशात जोडला आहे, इन सिरीज जोडला आहे, आणि म्हणून मला पुन्हा इथे सुद्धा काय टाकावं लागेल, अँड. पहिल्या बॉक्सला सुद्धा सिरीजमध्ये जोडला आहे आणि दुसऱ्या बॉक्सला सुद्धा सिरीजमध्ये जोडला आहे, म्हणून आपल्याला पी ऑर क्यू हा ब्रॅकेटसुद्धा क्यूला अँडने जोडावा लागेल, आणि हा सेकंड ब्रॅकेट आर ऑर निगेशन पी हा सुद्धा क्यूला अँडने जोडावा लागेल. अशा पद्धतीचं हे स्टेटमेंट असेल. मग कुठे ब्रॅकेट टाकायचे, कुठे अँड घ्यायचा, कुठे ऑर घ्यायचा, तर त्याच्यासाठी अशा पद्धतीने तुम्हाला हे जे बॉक्सेस आहेत त्या अगोदर कम्प्लिटली लक्षात घ्यावे लागतील की कोणतं सर्किट कुठे आपण लिहिलं पाहिजे आणि कुठे अँड ऑर वापरला पाहिजे. तर अशा पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस जर केली तर एकदम सोपा टॉपिक आहे हा. जर आपल्याला लॉजिक जर अगोदर समजलेलं असेल तर पूर्णपणे त्याचाच यूज करून आपण हे स्विचेस इन सिरीज आणि स्विचेस इन पॅरलल बघितलं आहे. आणि त्याच्यामध्ये स्विचेस इन सिरीज असेल तर कंजंक्शन टेबल जो असतो तो पुढे ठेवून ट्रूथ व्हॅल्यूज लिहायच्या असतात, आणि जर स्विचेस इन पॅरलल कनेक्ट केलेले असतील तर त्यासाठी आपल्याला जो काही स्विचिंग टेबल आहे त्याच्यामध्ये आपल्याला डिसजंक्शन टेबल समोर ठेवावा लागतो आणि त्या पद्धतीने ट्रूथ व्हॅल्यूज कन्सिडर करावे लागतात. आणि त्याच्यावरनं आपल्याला जर डायग्राम दिलेली असेल तर त्या डायग्रामसाठी आपण सिम्बॉलिकल फॉर्म तयार करू शकतो. आत्ता जसं मी तिन्ही एक्झाम्पलसाठी तयार करून दाखवला आहे. आणि तुम्हाला इनपुट आउटपुट टेबल किंवा स्विचिंग टेबल जर विचारला तर आपण नेहमीप्रमाणेच जर 2 स्टेटमेंट जर असतील तर 4 कंडिशन घेऊन तो ट्रूथ टेबल तयार करणार आहोत, आणि जर 3 स्टेटमेंट जर असतील तर 8 कंडिशन घेऊन आपल्याला तो ट्रूथ टेबल कंप्लीट करावा लागेल. तर ह्या स्विचिंग सर्किट ॲप्लिकेशन टू द स्विचिंग सर्किट ह्या टॉपिकमध्ये आपल्याला कंजंक्शन आणि डिसजंक्शन टेबल यांचाच आधार इथे घेतलेला दिसतो आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही स्वतःही प्रॅक्टिस करू शकता आणि एक्झाम्पल सोडू शकता. तर हे आता सेकंड आणि थर्ड एक्झाम्पलमध्ये हे जे ट्रूथ टेबल दिले तर हे तुम्ही मनाने सुद्धा लिहून नंतर मग पुन्हा कम्पेअर करून बघा, म्हणजे तुम्हाला खात्री होऊन जाईल की आपण जे सोडवतोय किंवा आपण जो विचार करतोय तो अगदी बरोबर आहे. आणि याच्यावर आधारित मग जे काही एक्झाम्पल्स आहे, आता आपण स्विचिंग सर्किट दिलं असेल तर त्याच्यावरनं सिम्बॉलिक फॉर्म कसा तयार करायचा किंवा लॉजिकल रिप्रेझेंटेशन कसं करायचं आणि इनपुट आउटपुट टेबल कसा तयार करायचा हे बघितलं. आता पुढच्या लेक्चरला आपण जर तुम्हाला सिम्बॉलिकल फॉर्म दिला असेल किंवा लॉजिकल स्टेटमेंट दिलेलं असेल तर त्याच्यावरनं सर्किट कसं तयार करायचं हे बघू. आत्ताच्या तासाला आपण इथे